नातेपुते तालुका माळशिरस नजीक कारुंडे बंगला येथे बलेनो व टेम्पोच्या अपघातात 4 ठार 3 जखमी झाल्याची घटना घडली आहे. नातेपुते नजीक कारुंडे बंगला पुणे पंढरपूर रोडवरती बलेनो व टेम्पोच्या अपघातात 4 जण जागीच ठार व 3 जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजण्याची पूर्वी राजेश अनिल कुमार शहा वय 54 व त्यांचे कामगार दुर्गेश शंकर घोरपडे वय 27 वर्ष राहणार लासुर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे, कोमल विशाल काळे वय 32 व त्यांचा मुलगा शिवराज विशाल काळे वय 10 वर्ष दोघेजण राहणार जंक्शन, आकाशदादा लोंढे वय 25 राहणार लासुर्णे व अश्विनी दुर्गेश घोरपडे वय 25 वर्ष सूरज लोंढे हे सर्वजण राजेश अनिल कुमार शहा यांच्या मालकीच्या बलेनो गाडी नंबर MH42 AS 0564 या गाडीमध्ये बसून सातारा येथे कास पठार पाहण्यासाठी फलटणच्या दिशेने व रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रॉंग साईडने निघाले असता समोरून येणाऱ्या SML सुझू सरताज 5252 एक सेम पांढऱ्या रंगाच्या टेम्पो गाडी नंबर MH42 AQ 3392 या टेम्पोला समोरासमोर जोराची धडक दिल्याने मोठा भीषण अपघात झाला. या झालेल्या अपघातामध्ये राजेश अनिल कुमार शहा, दुर्गेश शंकर घोरपडे, कोमल विशाल काळे व त्यांचा मुलगा शिवराज विशाल काळे वय 10 वर्ष हे 4 जण जागीच ठार झाले असून यामध्ये आकाशदादा लोंढे वय 25 वर्ष राहणार लासुर्णे, अश्विनी दुर्गेश घोरपडे वय 25 वर्ष, सूरज लोंढे हे जखमी झाले आहेत. अपघाताची घटना परिसरातील नागरिक व नातेपुते पोलीस ठाणे यांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्राथमिक उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मयत झालेले व्यक्ती यांना नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. सदर अपघाताच्या गुन्ह्याची नोंद नातेपुते पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पो.स.ई. उमासे हे करीत आहेत. नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे म्हणाले, अपघाताचा पंचनामा केला आहे. अपघाताला दोन्ही वाहनचालक जबाबदार आहेत. चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, बेदरकारपणे गाडी चालवणे हे वाहतुकीच्या नियमाविरोधात आहे. त्यामुळे असे अपघात घडतात. दरम्यान अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.